नमस्कार सगळ्यांना. होमलिशियस पूनममध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. सकाळच्या धावपळीत आज माझ्या मुलीसाठी काय टिफिन बनवायचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न पडतो शॉर्ट ब्रेकफास्ट. आणि आज मी बनवते आहे अगदी 5 ते 7 मिनटामध्ये बनणारी खूप रुचकर आणि चविष्ट अशी लागणारी मुले आवडीने खाणारी ही रेसिपी आहे. यामध्ये मी कणिक घेतले आहे, हळद टाकलेली आहे. कणिक ही 2-2.5 वाटी घेतलेली. तिखट घालती आहे 1 चमचा आवडीप्रमाणे. त्यानंतर धने पावडर 1 चमचा. धने पावडर ही घरची आहे बरं का. आणि कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे. तुमच्या मुलांना आवडत असेल तर घाला, नाही तर कसुरी मेथी घाला. अप्रतिम चव येतं याची. तुम्ही नक्की करून बघा. हे पराठे तर सगळेच करतात भरून भरलेले. तिखट चवीप्रमाणे 1 चमचा. हे माझं पूर्ण असं आहे की पराठे सगळेच करतात, पण हा पराठा तुम्ही नक्की तुमच्या मुलांना द्या. अगदी मऊ लुसलुशीत होणार आहे. या पराठ्यांची चव अप्रतिम लागते. तुम्ही यामध्ये जे मी इन्ग्रेडियंट दिले आहेत ते नक्की घाला. यामध्ये मी 1 चमचा बटर घालती आहे आणि ते मेल्टेड बटर नाही आहे, विरघळलेलं. अगदी फ्रीजमधनं थोडा वेळ रूम टेम्परेचरमध्ये ठेवलेलं. 1 ते अर्धा चमचा बटर घाला आणि बटरची चव अप्रतिम लागते यामध्ये. तुमच्या मुलांना नक्की द्या. घरचं बटर घाला, तूप घाला, पण बटरची चव वेगळीच. काही मुलं तुपाच्या वासाने नको म्हणतात, पण बटर नक्कीच घालून बघा. थोडंसं चाट मसाला आवडीप्रमाणे. चटपटीत करण्याकरिता आपले पराठे अगदी रुचकर चविष्ट. मुलांना चाट मसाल्याची टेस्ट खूप आवडते बरं का. माझ्या मुलीला श्रीजाला भरपूर चाट मसाला आवडतो. आणि हे आहे काळे मिरे पावडर. माझ्या मुलीला काळे मिरे पावडर भरपूर आवडतं. ती तिखट खायला लागली. तुमच्या मुलांना जितकं चवीचं लागेल तेवढं घाला. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट ते तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हे आहे ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ हे पराठ्यांना चिकटावा कमी देतं. अगदी चिकट तोंडात गोळा होईल असे या पिठामुळे लागत नाही. या पिठाने आपल्या पराठ्यांची चव अगदी सुरेख होईल. आणि उकडलेले मी 4 बटाटे घेतलेले आहे. हे 4ही बटाटे अगदी थोड्या वेळ अर्धा तास अगोदर मी उकळवून ठेवलेले. थोडं गार झाल्यावरती ही 4 बटाटे मी यामध्ये घातलेली पिठामध्ये. तुम्ही पाहिल्याप्रमाणे दिसत आहेत. आणि आज शूटिंग करताना मला थोडा त्रास झालेला असला की माझी मुलगी नुकतंच मी ज्या वेळेला ही आता कणिक मळती आहे पराठ्यांमध्ये आपल्याला पाणी नको आहे भिजवताना. या कणकेमध्ये बिना पाण्याचे आपल्याला हे चुरून घ्यायचे आहे. चुरते वेळेस काय घडलं बघा. मी तो व्हिडिओ क्रॉप नाही केलेला, मी तुम्हाला दाखवते. चुरते वेळेस अचानकच माझ्यासमोर कोण आलेलं. नेहमीप्रमाणे माझी मुलगी मला शिपो म्हणून आवाज देते आणि माझा कॅमेरा हलला. तो बघा दिसतोय. तुमची मुलगी करते का अशी, किंवा मुलगा? आपण शांततेत जेव्हा काम करतो ना त्यावेळेला मागून येऊन मला घाबरवण्याची सवय की हिची जाणार नाही आहे. असो गमतीचा पार्ट मी बोललेले. थोडं तुमचंही मन पूर्णपणे व्हिडिओ बघा माझा स्किप न करता. त्यामध्ये मी हे सगळे इन्ग्रेडियंट घातले अगदी 5 ते 7 मिनटामध्ये. आणि मी हे एका हाताने मळते. का तर दुसऱ्या हातामध्ये माझी मुलगी आहे माझ्याजवळ आणि ती झोपेतनं उठल्यावर 5 ते 7 मिनटं मला बिलगून असते. मम्मा करते सारखी. असो तिलाही बघून मी हे सगळं काम करते आहे. आणि यानंतर मी आता थोडंसं 1 चमचा यावरती तेल घालणार आहे. तेलाने याला अगदी मऊसूत आणि चिकटावा कमी होतो. चिकटावा कमी होण्याचं कारण म्हणजे तेल आहे. आपल्या पोळपाटाला अगदी घर गोल असे फिरणारे पराठे आपल्या हाताला न चिकटता अगदी कमी वेळात होणारे हे पराठे. या तेलाचा फायदा फार आहे बरं. अजूनही माझी मुलगी एका हातात आहे. एकाच हाताने मी माझं काम करते आहे. असं ती थोडी साईडला झाली आहे आता. ओके. आता मी हे झाकून ठेवते थोड्या वेळ. आणि पक्षी हे चिमण्यांचं दिसते ना, हे तिला फार आवडतं. तिने ठेवलेलं आहे बरं हे. मम्मा तू व्हिडिओ करताना हे तू नक्कीच कर. हे नक्कीच समोर ठेव. आता मी गॅस लावलेला आहे. माझा कॅमेरा मी थोडा सेट करू शकले नाही कारण की माझी मुलगी तिथे उभी होती
आणि तिला काही इजा पोचू नये म्हणून मी याबद्दल क्षमा मागते तुमची, की मला तव्याच्या वरचं दिसायला हवं. आणि हे सगळं सेटअप मी नेक्स्ट टाईम मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल. पण आज सकाळची धावपळ, मी तुम्हाला मळलेला गोळा दाखवला आहे. आता मी तो गोळा छान तिला जितक्या साईजला आवडतो ना, मुलं काय करतात, छोटे गोळ्यांचे पराठे जर आपण दिले ना, एक खाल्ला, पण आईचं मनाचं समाधान तुम्ही करता का मला सांगा. 2 गोळे घेऊन 1 पराठा मी करते. म्हणजे माझ्या समाधानासाठी माझ्या मुलीने 2 पराठे खाल्ले, हे असं होतं. तुम्ही करता का तुमच्या मुलांच्या बाबतीत? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या या चॅनलला तुमचा फार पुढाकार हवा आहे, तुमचा साथ हवा आहे. मी नवनवीन डिशेस, माझी कला ही इथे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दाखवेल. आता पराठा मी हा तव्यावरती घातला आहे. थोड्या वेळाने दाखवते बरं, माझी मुलगी थोडी साईडला झाली की, कारण की ती गॅसच्या जवळ करते आहे. शाळेत जायची घाई. आणि बटर लावलं आहे. बटर चारीकडनं छान पसरवून घ्यायचं. खरपूस असा पराठा छान लालसर मऊसूत करायचा. तुमच्या मुलांना कसा आवडतो तो बघा, क्रिस्पी वगैरे, पण छान मागून पुढून शेकल्या गेला पाहिजे, असा खरपूस झालेला पाहिजे. आणि दुसरा पराठासुद्धा मी तिला 2 पराठे देते. आता ती खायला लागलेली आहे म्हणून. आणि 1 पराठा ना मुद्दाम मी एक्स्ट्रा देते. हे बघा श्रीजा, तुला मी 2 पराठे दिले आहे, 1 पराठा वापस आण आणि मी खाईल. असं म्हणलं की मुलं दोन्ही पराठे फस्त करतात. तुमचे करतात का हे मला कमेंटमध्ये करून सांगा. पराठ्याला होल करायचं, कारण की आतपर्यंत त्याचं तेल जातं, मध्यभागी होल करून. आणि चारीकडनं त्याला पसरवून छान बटर लावून इतकं चविष्ट लागतं ना. बनवताना मलासुद्धा फार भूक लागलेली होती. सकाळी उठल्याबरोबर मला पण असं वाटतं भूक लागते आहे पोटामध्ये आणि आपण काम करतो आहे. पण मुलांची धावपळ, आपली धावपळ बघून आपण आया लोक ना, हे काहीही लक्ष देत नाही स्वतःकडे. पण बघा, आता माझी मुलगी गेलेली, मी कॅमेरा थोडा वर केलेला आहे, सेटअप करते आहे. हे 1 पराठा दुसरा झालेला आहे आणि त्याला मध्यभागी होल केलेला आहे. चारीकडनं त्याला छान बटर लागायला हवं. वरून मी आता याच्या बटर लावणार आहे. आतनं छान खरपूस झालेला आहे. वरनं हा पांढरासर दिसतो आहे, पण ज्या वेळेला मी याच्यावरती बटर वरनं घालेल, आधीच बटर खूप आतपर्यंत घालू नका, कारण की तो पराठा ना वरून ओलसर लागतो. आतपर्यंत बटाट्यामध्ये बटर जाण्याकरता आपण वरून छान सुंदर असं बटर लावून घ्यायचं. आणि मी पूर्ण हा एवढा बटर मी सोडून देणार आहे त्या पराठ्यावरती. तसाच मी उलटवणार आहे. आणि मला ती नेहमी म्हणते, आई तुला चटका लागत नाही का, तू हाताने गरम गरम का करतेस, चमचा घे. पण नाही, जी हाताने करण्याची सवय आहे ना, ती आहेच, ती जाणार नाही बरं का स्त्रियांची काही. तुम्ही पण तसंच करत असाल, मलाही असं वाटतं. आता हा दुसरा पराठा छान मी अशाच प्रकारे परतवून घेते. आणि सुरेख असा खमंग दिसतो आहे आणि सुगंध इतका छान येतो आहे ना. चारीकडे माझ्या किचनच्या प्लॅटफॉर्मपासून तर हॉलपर्यंत अगदी याच्या सुगंधाने माझा नवरा उठलेला आहे, तो सुद्धा आला आहे. अगं तू आज काय सुगंध येतो आहे घरामध्ये, काय बनवती आहेस. आणि बघा, आता हा मी छान बटर माझ्या ह्या पेपरवरती डायरेक्ट जाळीवर न टाकता मी यावरती टाकलेला आहे. याची जी ऊब आहे तो हा पेपर शोषून घेईल. आणि हे पराठे या पेपरमध्येच रॅप करून मुलांना टिफिन